चंद्रशेखर हा माझा खूप जुना मित्र आहे. संघर्षाच्या काळामध्ये आम्ही कायम दोघं एकत्र राहिलो आहे आणि आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्रात जेव्हा संघर्ष सुरू होईल तेव्हा चंद्रशेखर आमच्या बरोबर असेल. भीम आर्मीचा फायदा होईल का नाही वगैरे वगैरे त्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण विचाराने तो आमच्या जवळ आहे. कारण का विचार एकच आहे, इथल्या जातीवादी शक्तींना पराभूत करणे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय. आता ह्या विषय इथे कशाला आहे, आपण मुंबईत काढतो ना. 8 तारखेला शेतकरी म्हणजे संपवला जात आहे. कारण ज्या पद्धतीने शेतकरी संपवला जातोय, युवक संपवले जात आहेत, महिला संपवल्या जात आहेत, संविधान संपवलं जात आहे आणि ते वाचवण्यासाठी तर आमच्यासारखी लोक एकत्र आली पाहिजेत. हा देश वाचवायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, समविचारी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. काय वाटतं नवीन लोकसभा मोटर वाहन कायदा निमित्त आता सध्या आंदोलन सुरू आहे. कसलं नवीन मोटर वाहन कायदा आहे ना, त्याच्यानंतर अरे काय प्रश्न, इथला प्रश्न विचारा ना यार, काय प्रश्न नाहीत का? नए साल की एकता देश में बड़ा परिवर्तन करेगी, मध्य महाराष्ट्र में भी करेगी. या भीमा कोरेगाव संवादामध्ये काय सांगणार आपण? भीमा कोरेगाव हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. 1740 मध्ये जो मडकं आणि झाडू ही प्रथा सुरू झाली, आपल्या समाज बांधवांच्या जमिनी घेतल्या गेल्या, उत्पन्नाचं साधन बंद झालं. आणि एक लक्षात ठेवा की तेव्हा देश अस्तित्वात नव्हता, देशाचं अस्तित्व हे संविधानामुळे आलं. त्यामुळे ती जी लढाई होती ती स्वाभिमानाची होती. त्यांच्याकडनं 3000 पठाण सैन्य लढलं, इंग्रजांकडनं आमचे बांधव लढले. तेव्हा तिथे देश नव्हता, ती स्वाभिमानाची लढाई होती जी पेशव्यांनी करायला लावली.